हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलंच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली दुसरी, श्लोक क्रमांक 13. एतत् श्रुत्वा संपरिगुह्यं मर्त्यः प्रवृह्य धर्म्यम् अणुम् एतम् आप्य स मोदते मोदनीयं हि लब्ध्वा विवृतं सदं नचिकेतसमन्ये. अन्वयार्थ. हे असे ज्ञान उत्तम प्रकारे जाणल्यावर मर्त्यमानव आत्म्याला स्वला म्हणजेच स्वतःला देहादी इंद्रियांपासून विलग झालेला प्राप्त करतो. त्यामुळे त्याला परम चिर आनंद प्राप्त होतो. कारण त्याने आनंदाचा मूळ स्रोतच मिळवलेला असतो. यमराज म्हणत आहेत की यामुळे नचिकेतला ब्रह्माचे द्वार उघडले गेले आहे असे मला वाटते. अध्यात्म योग साधना उत्तम प्रकारे समजावून घेऊन त्याचे आचरण केल्याने आपण म्हणजे तो मरणधर्मा देह नसून आत्मा आहोत, त्या परमात्म्याचाच अंश आहोत हे ज्ञान प्राप्त होते. जसजशी अध्यात्म योग साधना गहन होत जाते तसतशी अंतरात्म्याशी तादात्म्यता घट्ट होत जाते. एक दिवस प्रज्ञेमधून एक झलक मिळून जाते. आपल्यात आमूलाग्र बदल होतो. भोवताली असलेले भौतिक जग आणि आपण यात फरक जाणवू लागतो. यात जास्त जास्त प्रगती होत जाते आणि एक क्षण असा येतो की आपला देह हा आपल्यापासून निराळा झाला आहे हे उमजते. सुखदुःख, हर्ष शोक करावा असं काही घडल्याचं जाणवत नाही. सुख दुःख आणि हर्षशोक करावा असं काही घडल्याचं जाणवत नाही. आपण चिर आनंदात सर्वत्र प्रभू पाहत असतो. तो चिर आनंदाचा झरा त्या प्रभूमधूनच पाझरून प्रवाहित होत आहे हे जाणवतं. यमराज म्हणत आहेत की यामुळे नचिकेतला ब्रह्माचं द्वार उघडलं गेलं आहे असं मला वाटतंय. याचा अर्थ नचिकेतने अध्यात्म योग साधना केली आणि आता त्याला हे ब्रह्मद्वार उघडलं गेलंय. त्याची अध्यात्म योग साधना फलरूप झालेली आहे. यमराज म्हणत आहेत की ते ब्रह्मद्वार उघडलं गेलं आहे. हे द्वार आपल्याला उघडता येत नाही. केव्हा उघडेल त्याचाही अंदाज करता येत नाही. बस आपण साधना करत असावं आणि एक दिवस ते आपोआप उघडावं. हरिओम. आता पुढचा श्लोक घेतोय. श्लोक क्रमांक 14. अन्यत्र धर्मात अन्यत्र अधर्मात अन्यत्र अस्मात् कृत अकृतात अन्यत्र भूतात च भव्यात च यत् पश्यसि तद्वत्. अन्वयार्थ. यमराजांच्या या बोलण्यावर नचिकेत म्हणाला, धर्म आणि अधर्माहून निराळे तसेच कार्य आणि त्याचे कारणरूप जगत यापेक्षा वेगळे तसेच भूत आणि भविष्य यापेक्षा भिन्न असलेले जे आपण जाणता ते मला सांगा. यमराजांनी आपल्या शिष्याला नचिकेतला त्याच्या निस्पृहपणाबद्दल आणि मृत्यू पलीकडील गुह्य ज्ञान मिळवण्याच्या त्याच्या प्रामाणिक जिज्ञासेबद्दल शाबासकी दिली. त्याला अध्यात्म योग साधना सांगितली आणि त्या योगे आता नचिकेतला ब्रह्मद्वार उघडले गेले आहे. नचिकेतने यामुळे सर्वसामान्य मानवी स्वभावाला अनुसरून न वागता, हुरळून न जाता आपल्या जिज्ञासेला पूरक असा पुढील प्रश्न यमराजांना आपल्या गुरूंना विचारलेला आहे. नचिकेतनी धर्म अधर्म कृती कारणरूप जगत
भूत भविष्य अशा एकमेकांना पूर्ण विरुद्ध असलेल्या गोष्टींच्या पेक्षा पृथक असलेले ज्ञान माहीत करण्याची जिज्ञासा व्यक्त केली आहे. या गोष्टींच्या पलीकडील ज्ञान त्याला ज्ञात करून घ्यायचं आहे. सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या या तिन्ही गोष्टींना पार करून त्याच्या पलीकडे सर्वसाधारणपणे आकलन न होणाऱ्या गोष्टींकडे त्याची जिज्ञासा झेपावते आहे. कारण आता या असल्या भौतिकाला पार करून ते द्वार त्याला त्या पलीकडील ज्ञानप्रकाश दाखवत आहे. येथे काही गोष्टी माहीत करून घेणे उद्बोधक होईल. पहिलं म्हणजे दोन भिन्न विरुद्ध गोष्टी असतात तेव्हा त्या एकमेकांना महत्त्व प्राप्त करून देत असतात. त्यामध्ये त्यातली डावी कनिष्ठ गोष्ट उजव्या उच्च गोष्टीला जास्त महत्त्व धारणा करून देत असते. उदाहरणार्थ, अन्याय आहे म्हणून न्यायाला महत्त्व आहे. अपावित्र्य आहे म्हणून पावित्र्याला महत्त्व आहे. असत्य आहे म्हणून सत्याला महत्त्व आहे. अधर्म आहे म्हणून धर्माला महत्त्व आहे. भूतकाळात गोष्टी विरतात म्हणून भविष्यकाळाची उत्कंठा असते. दुसरं म्हणजे या अशा पृथक गोष्टींच्या पलीकडे त्यांच्याहून निराळे असे काही असण्याची शक्यता आहे का, ही शंका यायचे कारण म्हणजे सर्वसाधारणपणे असेच वाटते की एखादी गोष्ट घडली किंवा केली की ती धर्माला अनुसरून न होईल तर ती अधर्मच असायला पाहिजे. तसेच कार्य झाले की त्याचे कारणरूप हे आलेच पाहिजे. किंवा कोणतीही अजून भविष्यात असलेली घडायची गोष्ट घडली की ती भूतकाळातच जमा होते. परंतु हे सत्य आहे की वास्तवात याहून निराळे घडत असते. प्रत्यक्षात वेगळेच घडत असते. परंतु ते आपण आकलन करून घेत नाही. घटना ही घटना म्हणूनच घडत असते. ती धर्म किंवा अधर्म आहे असे वाटते ते आपण तयार केलेल्या जीवन प्रणालींच्यामुळे. त्या घटनेला घडताना कल्पना नसते की ती धर्म आहे की अधर्म आहे. आपल्या जीवन रहाटीमुळे आपण ती घटना धर्म किंवा अधर्म मानतो. तो आपल्या मनाचा खेळ असतो, भ्रम असतो. प्रत्यक्ष ती घटना ही फक्त घटनाच असते. उदाहरणार्थ, हिंदू मनाला गायीची पूजा करणं हा धर्म वाटतो. गायीची हत्या करणे हा त्याला अधर्म वाटेल. परंतु अहिंदू माणसाला गोमांस खाणे यात धर्म किंवा अधर्म यापैकी काहीच वाटणार नाही. कार्य आणि त्याचे कारणरूप जगत यापेक्षा निश्चितच काहीतरी वेगळे असते. आणि त्या वेगळेपणाला कार्य आणि त्याचे कारणरूप जगत याचा थांग पत्ताही नसतो. उदाहरणार्थ, सूर्य उगवतो. बस सूर्य उगवतो. त्या सूर्याला पत्ताही नसतो की त्याच्यामुळे प्रकाश उजळलेला आहे, काळोख नाहीसा झालेला आहे, सजीव सृष्टीला तो जीवन तारक झालेला आहे वगैरे. तो फक्त उगवतो. त्याच्या उगवण्यातच काही कार्य करण्याची किंवा त्यामुळे कारणरूप जगतात काही घडावे अशी त्याची इच्छा नव्हती. तो कशासाठीही उगवत नाही, बस तो उगवतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये वर्तमान काळ असतो. तसेच या तिन्हीच्याही पलीकडे काळ असतो. वर्तमानात गोष्ट घडता घडता ती तत्क्षणी भूतकाळात जमा होत असते. पुढे काय घडणार आहे त्या भविष्य काळाचा आपल्याला थांग पत्ता नसतो. याचाच अर्थ आपण फक्त वर्तमान काळातच जगत असतो. भूत आणि भविष्य यांच्या पलीकडे त्याहून निराळ्याच काळात आपण जीवन व्यतीत करत असतो. यालाच मी योगक्षण असे नाव दिलेले आहे. माझ्या योगसाधना या पुस्तकात यावर सविस्तर लिखाण केलेलं आहे. तसेच त्यावर प्राणायाम, सोहम ध्यान, विपश्चना कशी करावी त्याच्या पद्धतीही दिलेल्या आहेत. जिज्ञासूंनी ते वाचावे.
या तिन्हीच्याही पलीकडे काळ असतो, नुसताच काळ. आपण काळाला मोजून काढायला सुरुवात केली तीही केवळ 2500 वर्षापूर्वी. यामुळे भूत, वर्तमान, भविष्य असा भेद आपल्यामुळेच निर्माण झाला. वास्तवात असं काहीही नाही. आहे तो फक्त काळ. माझ्या लहानपणी कित्येक लोकांना त्यांच्या वयाचा पत्ता नसायचा, तरीही ते मोठ्या आनंदात जीवन जगत होते. वरील या विवेचनावरून हे स्पष्ट झाले आहे की नचिकेतने उपस्थित केलेल्या धर्म अधर्म, कृती कारणरूप जगत, भूत भविष्य अशा एकमेकांना पूर्ण विरुद्ध असलेल्या गोष्टींपेक्षा पृथक असलेले निश्चितच काहीतरी आहे. हे जे आहे ते या जगतात असणं असंभव आहे. ते निश्चितच या जगताच्या बाहेर, विश्वाबाहेर आहे. ते निश्चितच या जगताहून काहीतरी अद्भुत असलं पाहिजे. याचबरोबर नचिकेतला ते आत्मज्ञान आहे, याहून निराळं उत्तर अपेक्षित आहे. म्हणूनच नचिकेत त्यासंबंधी यमराजांकडून जाणून घेऊ इच्छित आहेत. हरिओम.